हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आय एम श्रुतिका आणि आज आहे कोजागिरी. आता मी जस्ट हॉस्पिटलवरून आले आणि हॉस्पिटलवरून येऊन मला थोडंसं झोपायचं होतं, कारण माझी झोप हॉस्पिटलला किंवा जागा चेंज झाली की माझी झोप ही कंप्लीट होत नाही. मला झोपायचं होतं थोडंसं, बट येस असू दे. मेरा नाश्ता केला, चहा आणि देव पप्पांना नाव माहिती आहे, मी विसरले नाव. भावनगरी चहा आणि भावनगरी, मी देवनगरी बोलत होते. चहा आणि भावनगरी मी खाल्ली. मला आवडते, मला चहा आणि फरसाण पण आवडतो. कोणाला चहा आणि फरसाण आवडतं त्यांनी प्लीज मला सांगा, कारण मला खूप आवडतं चहा आणि फरसाण. ते थोडंसं अनहेल्दी असतं, पण इट्स ओके, कधी कधी चालतं. माझा एक व्हिडिओ काल मी हॉस्पिटलला असताना मला टाईम मिळाला तेव्हा मी व्हिडिओ एडिट करत होते. हां, आणि माझा व्हिडिओ एडिट करून झालेला आहे. म्हणजे घटस्थापनेपासूनचा तो व्हिडिओ होता आणि तो व्हिडिओ कधी अपलोड होतोय असं मला झालेलं होतं. बट येस, आज अपलोड होईल. तो मी अपलोडिंगला टाकते. मला ना असं व्हिडिओ एडिट झाला की मला इतकं भारी वाटतं ना, म्हणजे असं खूप सारं मोठं काम माझं झालेलं आहे असं वाटतं. कारण व्हिडिओ शूट करणं इट्स ओके, नॉर्मल, बट व्हिडिओ एडिट करणं इज अ मेन टास्क. सो व्हिडिओ एडिट झाला की असं होतं. आणि आज कोजागिरीनिमित्त बघू काय होतं ते. मला आज पार्लरला जायचं होतं, पण मला अपॉइंटमेंट नाही मिळाली. त्या काकी ज्या काकींकडे मी जाते काम होतं, सो मला आज अपॉइंटमेंट नाही मिळाली. पण मला उद्या मी हेअर स्पा करणार आहे, कारण नवरात्रीमध्ये माझ्या केसांची वाट लागली. का ॲक्च्युली रोज मी हेअर वॉश करत होते, कारण रात्री आम्ही गरबा खेळायला जायचो, त्यामुळे तिथली धूळ आणि माती केस मी सुटे ठेवायचे, त्यामुळे ते केसांची माझ्या बँड वाजले. उद्या मला हेअर स्पाची अपॉइंटमेंट मिळाले आणि दिवाळीच्या अगोदर मी फेशियल करणार आहे. सो येस, हे माझं रुटीन आहे. आता बघू, उद्या झालं तर उद्या मी ब्लॉग करेन. आणि आजचं काय काय होतं ते मी तुम्हाला सांगतच जाईन. सो या, चला. ए मम्मी, सो असं दरवर्षी आपण कोजागिरीला तर आपण असं दरवर्षी तर असं आपण दरवर्षी कोजागिरीला नवं बांधतो. आणि येस, देवाच्या पुढे आपलं देवाच्या पुढे अरे थांबा, देवाच्या पुढे दरवाजात, मम्मी अजून कुठे कपाट, अशा ठिकाणी देवाच्या पुढे दरवाजात कपाट ह्या ठिकाणी सर्व ठिकाणी आपण नवं बांधतो. का बांधतो सर्च करावं लागेल. यात ना सगळे धान्य असतात शेतावरती पिकणारे. मी आता झोपून उठले, आता जेवते. जेवून नंतर मग आपण बोलू. जस्ट झोपून उठले, म्हणजे झोप तर कंप्लीट नाही होत सध्या. काय झाले कोणाच तो म्हटलं तरी बऱ्यापैकी टाइम मी झोपलेले. मम्मीने उठवल्यावरती पण मला असं उठवावं लागलं. पप्पांनी असं उठवलंय लिटरली की उठ आता. म्हटले ठीक आहे, उठते आता, बस झालं. आता जरा मम्मीला मदत करते आणि येस, थोड्या वेळाने तुमच्याशी येऊन बोलते. गाईज, आम्ही आता देवळात जाऊन येतो. 7 वाजलेत आता इव्हिनिंगचे. मी डायरेक्ट दुपारनंतर मी आत्ता आले आणि अजून मी चहा पण नाही घेतले. बस व्हिडिओ अपलोड झालेला आहे माझ्या चॅनलवरती. मी देवळात जाते आणि काय करूया, आज संध्याकाळी रात्री दूध, मसाला दूध असणार आहे ना, सो त्याचे दूध पिशवी वगैरे आणायचे एक्स्ट्रा, तर ते घेऊन येतो. आणि मला माझा जुना फोन जरा रिपेअरिंगला टाकायचा आहे, सो ते पण टाकून येते. आम्ही इथे थांबलोय. तो दुकानदाराने बंद केलाय. तो त्याला फोन केलेला, तो बोलला की येतोय थोड्या वेळात, त्यामुळे आम्ही थांबलोय इथे. बसून काय करायचं म्हणून मग आम्ही तो वडापाव खायला चाललोय. हा, वडापाव आहे.
हेच मला घरी येऊन खूप टाईम झाला आहे आणि माझी एनर्जी अशी होती तर अशी झाली. मला खूप झोप पण येते. आज मी लवकर झोपेन मे बी. आज मला मिल्क करायचे रेडी, मसाला मिल्क, मसाला दूध. सो ते करायला घेते. आज मी मसाला दूध करणार आहे. नेहमी तन्या करते पण तन्या आता गेले पुण्याला. सो मला ती जबाबदारी माझ्यावरती आली, त्यामुळे तर मला करावी लागणार आहे. सो या चला गाईज, मी मसाला दुधाची तयारी करते. इकडे दूध गरम होते आपलं. या ना आपला मिल्क तयार आहे. असं थोडंसं येलोइश कलर झाला आहे आणि खूप छान दिसते. थोडीशी टेस्ट पण केली. गोड व्यवस्थित एकदम मर्जी माप गोड आहे. ते मी थोडेसे ना आपले बदाम कट करून ठेवलेत, कारण फॉर गार्निशिंग थोडेसेच ठेवलेत, कारण ऑलरेडी ह्याच्यामध्ये माल मसाला सगळं असतो. सो जास्त ओव्हरलोड करण्यापेक्षा थोडेसेच मी केलेत फक्त गार्निशिंगसाठी बस. येस, आता मी हे सो आय होप की तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर माझ्या ह्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि थोडासा शॉर्ट बनला असेल हा ब्लॉग, पण येस जे काय आहे ते दिवसभराचं आहे. सो या टाळा.